आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजित सुजित सॉरी, खरंच सॉरी. अरे मी तुझ्या असं जवळ यायला नको होतं. सुजित सुजित मॅडम हा. काम फत्ते. हिणगी पडली अरविंद. आता फक्त भडका उडायचा बाकी आहे. ही स्वानंदी कोण समजते कोण स्वतःला? माझ्या आणि सुजितच्या मध्ये यायचं हिला. तिला काय वाटलं ती इतकं सगळं करेल आणि मी फक्त तिची मशीन रस्त्यावर आणून गप्प बसेल? आत्ता तिला कळेल ही संचिता काय चीज आहे ते. हॅलो म्युन्सिपाल्टी. बर, हा कलर आपण या पाण्यात मिक्स करू आणि मग हे कपडे भिजवायला. चांगला मित्र आहेस ना तू तिचा. तू तिच्या मनातलं जाणून घेशील. मणी सर, काय झालं? स्वानंदी, तुम्ही आणि सुजित आज भेटणार होता ना? नाही म्हणजे आज आमची एक मीटिंग प्लॅन करायची होती. त्यावर तो असं म्हणाला की तुम्ही आज भेटणार होता म्हणून. हो, म्हणजे भेटणार होतो. म्हणजे ऑर्डरचं काम होतं, लेस वगैरे घ्यायची होती आणि ते म्हणाले की ते चांगल्या सप्लायर्सला ओळखतात. तेच म्हणाले की आपण जाऊयात घ्यायला. अच्छा, मग कॅन्सल का केलं? नाही म्हणजे तो जरा अस्वस्थ झालाय. हल्ली असतो अस्वस्थ, पण आज तुम्ही कॅन्सल केलं त्यामुळे जरा जास्तच झालाय. तुम्ही नकारही दिलाय. स्वानंदी, एक सांगू, म्हणजे राग मानणार नसाल तर सांगा की. म्हणजे तुम्ही त्याचं प्रेम नाकारलं हे तुमचा अधिकार आहेच तो, की कुणाचं प्रेम स्वीकारायचं कुणाचं नाही. पण त्याच्याशी असलेली मैत्री तोडू नका. त्याला नाही सहन होणार ते. सुजित बदललाय, चांगल्या अर्थी बदललाय. त्याच्यावर तुमचा खूप चांगला प्रभाव पडलाय. प्लीज त्याच्याशी त्याची मैत्री तोडू नका. हो, असं काही नाहीये मनी सर. म्हणजे मी फोन मुद्दाम नाही कट केला. म्हणजे मी त्यांच्याशी फोनवर बोलत होते आणि बोलता बोलता फोन कट केला. म्हणजे माझा तसं काही उद्देश नव्हता फोन कट करायचा, पण माझ्यावर परिस्थिती जशी आली म्हणून फोन कट केला. हो, मला वॉर्डन मॅडमने शिक्षा दिलेली आणि मला हॉस्टेलच्या बाहेर काढलं, म्हणून मी फोन कट केला. आणि हे सगळं त्यांना सांगितलं असतं तर त्यांना कसं वाटलं असतं, म्हणून. बाकी काही उद्देश नव्हता माझा. मला हॉस्टेल बाहेर काढलं म्हणून हे सगळं तुम्ही बाहेर? पण का, काय झालंय? ती लई मोठी स्टोरी आहे, सांगेन नंतर कधीतरी. हा, पण परमनंट नाही काढलं, आजच्या दिवसापुरतं काढलं. जे काही घडलं ते सांगायचं ना त्याला. ऍटलिस्ट मेसेज तरी करायचा. खरं सांगू का मनी सर, तुमच्याशी माझे प्रॉब्लेम शेअर करायला काही बी वाटत नाही. तुम्ही जी मला मदत करता
त्या मदतीचं दडपण पण येत नाही. पण सुजित सरांचं तसं नाहीये. आता हेच बघा ना, हे जे काही घडलंय हे सगळं जर मी सुजित सरांना सांगितलं असतं तर ते लगेच सुरू झाले असते. थांब थांब मी येतो, नाही तू माझ्या घरी चल, नाही तर मी तुझ्यासाठी हॉटेल बुक करतो, वगैरे वगैरे. आणि त्याचीच मला भीती वाटते. त्याला काय म्हणतात, रोगापेक्षा इलाज भयंकर. हे ठीक आहे, पण आपल्या या रोगाचा इलाज रेडी आहे. टाकू पाण्यात. नेकीवर पुछपुछ. काय झालं? ते नाही नाही, थांबा थांबा. भाई साहब देखिए 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 भाई साहब देखिए, ये लड़की क्या कर रही है. बस 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 बस. स्वानंदी, जिसने आज इंटरनेट पे बवाल मचा दिया है. काय कसं काय जमलं तुम्हाला हा एवढा बवाल करायला. अहो सुजित सर, बवाल म्हणजे बवालच झाला. माझी चूक झाली. मी हे दुकान घेऊन इथे बसायलाच नको होतं. पण तुम्हाला कसं कळलं? मला अगं पूर्ण शहराला कळलंय. व्हायरल झाली आहेस तू. व्हायरल म्हणजे? म्हणजे तुझं हे बाहेर मांडलेलं दुकान, तू जे काही काम करतेस ते, त्याचा व्हिडिओ कोणीतरी शूट केला, इंटरनेटवर टाकला. तो इंटरनेटवरचा व्हिडिओ व्हायरल झालाय, लोक शेअर करतायत. चला मी पण तुम्हाला मदत करतो. थोडा मी पण व्हायरल होतो ना. अरे पण तो स्वानंदी, अशीच हसत राहा.